पुरंदरच्या पायथ्याशी प्रसिद्ध पुरंदरचा तह जो झाला तो का झाला, त्याची कारण काय, मिर्झा राजा स्वराज्यावर नेमका चालून का आला, याची खरं तर अनेक कारण आहेत. यासाठी आपल्याला शाहिस्तेखानावर झालेला हल्ला बघावा लागतो. म्हणजे शहाजहाननं ज्या मुमताज महलसाठी ताजमहल बांधलं, त्या मुमताज महलचा सक्का भाऊ आणि औरंगजेबाचा मामा असलेला शाहिस्तेखान सलग 3 वर्ष पुण्यामध्ये तट ठोकून बसला. त्याला एकही किल्ला घेता आला नाही महाराजांचा, परंतु त्या किल्ल्याभोवतीचा प्रदेश त्यानं लुटला. त्या किल्ल्याभोवतीच्या प्रदेशातील जनतेला त्यानं अतिशय त्रास दिला. त्यामुळं एका रात्री लाल महालावर छापा घालून महाराजांनी त्याचा बाजार उठवला, त्याची 3 बोटं छाटली गेली. आणि ही बातमी ज्यावेळेस औरंगजेबाला कळाली त्यावेळेस औरंगजेब होता काश्मीरमध्ये. आता त्यानंतर औरंगजेबानं या शाहिस्तेखानाची रवानगी केली बंगालमध्ये, आणि काश्मीरवरून तो ज्यावेळेस आग्र्याला यायला निघाला त्यावेळेस वाटेत त्याला दुसरा धक्का बसला. महाराजांनी सुरत लुटली. यावेळी महाराजांनी औरंगजेबाच्या थेट दाढीलाच हात घातला. या घटनेनंतर औरंगजेबाला स्वस्त बसवेना म्हणून त्याच्या 48व्या वाढदिवशी त्यानं मिर्झा राजाला शिवाजी महाराजांवर चाळ करून जाण्यास सांगितलं. या मिर्झा राजाचं आग्र्याच्या दरबारात सुद्धा अतिशय वजन होतं. त्याचं स्वतःचं अंबरचं राज्य जरी असलं तरी त्याला ते स्वतंत्र करायचं नव्हतं. त्याचं जे घराणं होतं ते आधीपासूनच मुघलांची चाकरी करत होतं. त्यामुळे मुघलांकडून मनसब कशी वाढवता येईल यासाठी कुठल्या तरी संधीचा हा मिर्झा राजा नेहमी वाट बघायचा. त्यामुळे हा मिर्झा राजा भलं मोठं सैन्य घेऊन स्वराज्यावर चालून आला. यानं नेमकं किती सैन्य आणलं होतं याचा थेट आकडा आपल्याला मिळत नाही, परंतु काही इतिहासकारांच्या मते शाहिस्तेखानाकडे जेवढं सैन्य होतं म्हणजे 77 ते 80,000चं जे घोडदळ शाहिस्तेखानाकडे होतं तितकं घोडदळ तरी मिर्झा राजा सोबत होतं, आणि पायदळाचा तर भाग वेगळा. आता या मिर्झा राजानं असं काय वेगळं केलं की महाराजांना पुरंदरचा तह करावा लागला. जानेवारी महिन्यामध्ये हा मिर्झा राजा बुऱ्हाणपूरला आला आणि मार्च मध्ये हा पुण्यात आला. या दरम्यान हा मिर्झा राजा शांत नाही बसला, तर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे कोणी शत्रू होते त्या शत्रूंना गोळा करायचा त्यानं सुरुवात केली. जे सगळ्यात पहिल्यांदा जावळीचे जे मोरे होते त्या जावळीच्या मोऱ्यांचे जे नातेवाईक होते ते मिर्झा राजाला जाऊन मिळाले. त्यानंतर ज्या अफजल खानाचा पुतळा शिवाजी महाराजांनी बाहेर काढला त्या अफजल खानाचा मुलगा फाजल खान जो आदिलशाहीमध्ये होता तो आदिलशाही सोडून मिर्झा राजाला जाऊन मिळाला. त्यानंतर जे कोणी जमीनदार शिवाजी महाराजांच्या विरोधात होते त्या सगळ्या जमीनदारांना या मिर्झा राजाने आपल्या बाजूने वळवलं. यानंतर पोर्तुगीजांकडून सुद्धा शिवाजी महाराजांना मदत होणार नाही याची मिर्झा राजाने काळजी घेतली. त्यानंतर यानं लोहगडाजवळ आपलं सैन्य पाठवलं, नरदुर्गाजवळ आपलं सैन्य पाठवलं, म्हणजे उत्तरेकडून महाराजांची नाकेबंदी केली. सिद्धी हा शिवाजी महाराजांना अनुकूल नव्हता. आता राहिला आदिलशहा. तर मिर्झा राजाने औरंगजेबाला एक पत्र पाठवलं. त्या पत्रात हा मिर्झा राजा असं म्हणतो, आदिलशहा कदाचित शिवाजी महाराजांना मदत करू शकतो, म्हणून मी आदिलशहाच्या राज्यातील काही जमीनदारांना आपल्या बाजूने वळवलंय जेणेकरून आदिलशहा त्यांच्याशी भांडण्यात गुंतून राहील. म्हणजे इतका विचार करून आणि इतक्या हुशारीनं या मिर्झा राजानं छत्रपती शिवाजी महाराजांची सगळ्या बाजूने नाकेबंदी केली. आधी अफजल खान आला, त्यानंतर सिद्धी जोहरचा वेळा, त्यानंतर शाहिस्तेखान आला. म्हणजे स्वराज्यावर सलग कुठल्या ना कुठल्या तरी शत्रूची स्वारी चालू होती. महाराज सतत कोणासोबत तरी झुंजतायत आणि महाराजांसोबत रयत सुद्धा झुंजते. त्यामुळं मिर्झा राजा ज्यावेळी स्वराज्यावर चाल करून आला त्यावेळी रयत आधीच त्रास केली. महाराजांना माहित होतं हे संकट मोठं आहे, त्यामुळे मिर्झा राजा आल्या महाराजांनी त्याच्याशी पत्रव्यवहार करायचा प्रयत्न केला, त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण हा मिर्झा राजा महाराजांच्या